लिब्रिऑफिस ड्रॉ मधील ऑब्जेक्टमध्ये रंग भरणे या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यामध्ये तुम्ही ऑब्जेक्टमध्ये रंग भरणे, ग्रेडियंट्स, हॅचिंग आणि बिटमॅप्स, पेज बॅकग्राउंड सेट करणे, नवीन रंग बनविणे शिकाल. वॉटरसायकल फाईल उघडून यास सुरुवात करू. तुम्ही ऑब्जेक्ट, कलर्स, ग्रेडियंट्स, लाईन पॅटर्न्स किंवा हॅचिंग आणि पिक्चर्सने भरू शकता. येथे आपण उबुंटू लिनक्स वर्जन 10.04 आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 3.3.4 वापरत आहोत. वॉटरसायकल चित्र रंगवू. सूर्यापुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरू करू. त्यांना पांढऱ्या रंगाने भरू. सूर्यापुढील ढग निवडा. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून एरियावर क्लिक करा. एरिया डायलॉग बॉक्स दिसेल. फिल पर्यायाखालील एरिया टॅबवर क्लिक करून कलर निवडा. स्क्रोल डाऊन करून व्हाईट वर क्लिक करा. ओके वर क्लिक करा. याप्रमाणे दुसऱ्या ढगालाही रंग देऊ. एरिया खाली राईट क्लिक करून कलर आणि व्हाईट वर क्लिक करा. प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो. असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा. इतर दोन ढगांना करडा रंग देऊ, जसे की ते पाऊस धारण केलेले ढग आहेत. अगोदर त्यांचा गट करू. शिफ्ट की दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून ग्रुपवर क्लिक करा. ढगांचा गट झाला आहे. पुन्हा कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून एरियावर क्लिक करा. एरिया डायलॉग बॉक्समध्ये फिल पर्यायाखाली एरिया टॅबवर क्लिक करून कलर निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर ग्रे 70% वर क्लिक करा. ओके वर क्लिक करा. अशा प्रकारे त्रिकोणाला ब्राउन 3 रंग देऊ. अशा प्रकारे पुन्हा आयताला ब्राउन 4 रंग देऊ. याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ. नंतर इतर त्रिकोण आणि वक्र जे पाण्याला टर्काइस 1 रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ. त्यांना समान फॉर्मॅटिंगची गरज आहे. अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू. त्यांना रंग देण्यास अगोदर केलेल्या पायरीचे अनुसरण करू. राईट क्लिक, एरिया, एरिया टॅब, फिल, कलर, टर्काइस 1. निरीक्षण करा. वॉटर ऑब्जेक्टमध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे. या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल. ऑब्जेक्ट निवडा. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून लाईन वर क्लिक करा. लाईन डायलॉग बॉक्स दिसेल. लाईन टॅब वर क्लिक करा. लाईन प्रॉपर्टीज मध्ये स्टाईल ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून इनविजिबल निवडा. ओके वर क्लिक करा. वॉटर ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे. आता झाडाला रंग देऊ. डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू. कॉन्टेक्स्ट मेन्यू पाहण्यास राईट क्लिक करून एंटर ग्रुप वर क्लिक करा. झाड संपादित करू. उजव्या बाजूची पाने निवडा. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून एरियावर क्लिक करा. एरिया डायलॉग बॉक्स मध्ये एरिया टॅब वर क्लिक करा. फिल खाली कलर निवडा. खाली स्क्रोल डाऊन करून ग्रीन 5 वर क्लिक करा. ओके वर क्लिक करा. डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू. नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ.
Y आकार बाण निवडा. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून एरियावर क्लिक करा. लक्षात घ्या सर्व निवडी एरिया डायलॉग बॉक्समध्ये धारित होतील. चला कलर निवडू. स्क्रोल डाऊन करून ब्राउन 1 वर क्लिक करा. ओके वर क्लिक करा. झाडाला रंग दिला आहे. ग्रुपच्या बाहेर येण्यास राईट क्लिक करून एक्झिट ग्रुप निवडा. याप्रमाणे आपण इतर झाडांनाही रंग देऊ शकतो. आपण इतर झाडे डिलीट करू शकतो. रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरित करा. हा मार्ग फार सोपा आहे ना? सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू. निवडण्यासाठी ड्रॉइंग टूलबार वरून सिलेक्ट वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा. पांढऱ्या ढगांचा गट निवडा. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून एरियावर क्लिक करा. एरिया डायलॉग बॉक्स मधील शॅडो टॅब वर क्लिक करा. प्रॉपर्टीज मध्ये यूज शॅडो बॉक्स तपासा. इतर फील्ड सक्रिय होतील. पोझिशन मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा. सावली कुठे दिसेल हे पोझिशन निश्चित करेल. कलर फील्ड मध्ये ग्रे निवडा. ओके वर क्लिक करा. प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे. चला ढगांना आणखी वास्तववादी बनवू. करड्या ढगांचा गट निवडा आणि कॉन्टेक्स्ट मेनू पाहण्यासाठी राईट क्लिक करून एरिया निवडा. एरिया डायलॉग बॉक्स मध्ये एरिया टॅब निवडा. फिलच्या खाली ग्रेडियंट वर क्लिक करा. ग्रेडियंट 1 निवडा. ओके वर क्लिक करा. करड्या छटांमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत. ढगांच्या गटांचा आकार निवडू. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून एरिया निवडा. एरिया टॅब पर्याय दिसेल. फिल खाली तुम्हाला 4 पर्याय दिसतील. कलर्स, ग्रेडियंट, हॅचिंग आणि बिटमॅप. लक्षात घ्या या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये करस्पॉन्डिंग टॅब आहे. हे टॅब्स नवीन स्टाईल्स बनविण्यास आणि सेव्ह करण्यास अनुमती देतात. कलर्स टॅब वर क्लिक करू. प्रॉपर्टीज खाली कलर ड्रॉप डाउन वरून रेड 3 निवडा. RGB निवडून दाखविल्याप्रमाणे R, G आणि B साठी व्हॅल्यूज प्रविष्ट करा. R, G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि निळामधील कोणत्याही कलरचे प्रमाण आहे. आपण R साठी 200, G साठी 100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू. येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत. RGB फील्डवरील पूर्वेक्षण बॉक्स पहा. पहिला पूर्वेक्षण बॉक्स खरा रंग दर्शवितो. कलर फील्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे. यासाठी नेम फील्ड मध्ये नाव टाइप करू. न्यू रेड नाव प्रविष्ट करू. ॲड बटनावर क्लिक करा. यादीमध्ये नवीन रंग जोडला आहे. ओके वर क्लिक करा. आपण नवीन रंग बनविला आहे. या क्रियेला कंट्रोल आणि Z दाबून अंडू करू. ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे. एरिया डायलॉग बॉक्स मधील टॅब्स वापरून तुम्ही स्वतःचे ग्रेडियंट्स आणि हॅचिंग ही तयार करू शकता. ग्रेडियंट्स छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात. उदाहरणार्थ रंग छटा निळ्यातून हिरव्यामध्ये वळतात. हॅचिंग चित्रामधील शेडिंग किंवा टेक्स्चर आहे जे समांतर ओळ वापरून बनविले आहे. आता ड्रॉ मधून बिटमॅप इम्पोर्ट करणे शिकू. मेन मेन्यू वरून फॉर्मॅट निवडून एरियावर क्लिक करा. अगोदर पाहिल्याप्रमाणे एरिया डायलॉग बॉक्स उघडेल. बिटमॅप्स टॅब वर क्लिक करा. इम्पोर्ट बटनावर क्लिक करा. इम्पोर्ट डायलॉग बॉक्स दिसेल. ब्राउज करून बिटमॅप निवडा. ओपन बटनावर क्लिक करा. ड्रॉ बिटमॅपसाठी नाव एंटर करण्यास प्रवृत्त करेल. न्यू बिटमॅप नाव एंटर करू. ओके वर क्लिक करा. बिटमॅप आता ड्रॉप डाउन यादीमध्ये दिसत आहे.
बाहेर येण्यास ओके वर क्लिक करा. ढगांचे निरीक्षण करा. यास कंट्रोल आणि Z दाबून अंडू करू. वॉटर ऑब्जेक्ट भरण्यास बिटमॅप्स वापरू. पाण्याला अधिक वास्तववादी बनवू. असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून एरिया निवडा. एरिया डायलॉग बॉक्स मध्ये बिटमॅप्स टॅबवर क्लिक करा. बिटमॅप्सची यादी स्क्रोल डाऊन करून वॉटर निवडा. ओके वर क्लिक करा. पाणी अधिक खरे दिसत आहे. ट्युटोरियल थांबवून असाइनमेंट करा. ऑब्जेक्ट काढून त्यास कलर, ग्रेडियंट्स, हॅचिंग आणि बिटमॅप्सने भरा. ट्रान्सपरन्सी टॅब वापरून त्याचा ऑब्जेक्टवर होणारा परिणाम पहा. आकाशाला रंग देणे सोपे आहे. आपल्याला पूर्ण पेजला बॅकग्राऊंड लागू करायचा आहे. कर्सरला पेजवर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करा. पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल. बॅकग्राऊंड टॅबवर क्लिक करा आणि फिल खाली कलर निवडा. स्क्रोल डाऊन करून ब्लू 8 कलर निवडा. ओके वर क्लिक करा. ड्रॉ विचारेल बॅकग्राऊंड सेटिंग शुड बी फॉर ऑल पेजेस. नो वर क्लिक करा. आता फक्त निवडलेल्या पेजला बॅकग्राऊंड रंग आहे. तुम्ही ऑब्जेक्टला कोणताही रंग न देणेही निवडू शकता. आता डोंगर निवडू. कॉन्टेक्स्ट मेन्यूसाठी राईट क्लिक करून एरिया निवडा. एरिया डायलॉग बॉक्स मध्ये एरिया टॅब निवडा. फिलच्या खाली नन निवडा. ओके वर क्लिक करा. ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा बॅकग्राऊंडला लागून दिसेल. अंडू करण्यास Ctrl+Z कीज दाबा. तुम्ही फॉर्मॅट मेन्यूवरून हे सर्व पर्याय वापरू शकता. प्रत्येक बदलानंतर Ctrl+S कीज सोबत दाबून फाईल सेव्ह करणे लक्षात ठेवा. एकांतरित ऑटोमॅटिक सेव्ह पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव्ह होतील. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा. पेजला बॅकग्राऊंड द्या. काही नवीन रंग बनवा. हे ट्युटोरियल येथे संपत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण कलर, ग्रेडियंट्स, हॅचिंग आणि बिटमॅप्स वापरणे, ऑब्जेक्ट भरणे, बॅकग्राऊंड तयार करणे, नवीन स्टाईल तयार करणे शिकलो. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.